नमस्कार मित्रांनो, आजची धक्कादायक आणि संतापजनक बातमी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूरमधून समोर आली आहे. अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आणि या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळून आली आहे. नेमकं काय घडलं? नसरापूरमध्ये या प्रकरणामागचं सत्य काय आहे आणि पोलीस या आरोपीपर्यंत कसे पोहोचले, या सगळ्यांचा सविस्तर आढावा आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत. एखादं लहान मूल अंगणात खेळत असेल आणि ते अचानक दिसेनासे झालं तर घरच्यांची अवस्था काय होते हे आपल्या सगळ्यांना जाणवते. कारण त्या छोट्या जीवामध्येच एका कुटुंबाचं संपूर्ण जग दडलेलं असतं. पण नसरापूरमध्ये जे घडलं ते या विश्वासाला हादरा देणारं आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहणारी अवघ्या 3.5 वर्षाची चिमुकली नेहमीप्रमाणे आपल्या घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी गावात राहणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीने तिला आमिष दाखवलं. चल तुला वासरू दाखवतो. लहान मुलं असल्यामुळे ती त्याच्या मागे गेली. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला जवळच्या गोठ्यात नेलं आणि तिथे त्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर या घटनेचा कोणताही पत्ता लागू नये म्हणून त्या आरोपीने तिची हत्या केली. घटनेनंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने त्या चिमुकलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली आणि त्यांनी तत्काळ शोधाशोध सुरू केली. गावातील प्रत्येक ठिकाणी, शेजाऱ्यांकडे, रस्त्यावर, सगळीकडे तिचा शोध घेतला गेला. या प्रकरणात CCTV फुटेजही तपासण्यात आले. मात्र सुरुवातीला या चिमुकलीचा कोणताही ठोस मागमूस लागत नव्हता. प्रत्येक क्षणागणित परिस्थिती अधिक गंभीर होत चालली होती. मात्र दीर्घ शोधानंतर जवळच्या गोठ्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली. शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. ही बातमी समोर येताच संपूर्ण नसरापूर गाव हादरलं. आई-वडिलांचा आक्रोश आणि गावकऱ्यांचा संताप दोन्ही एकाच वेळी उसळले. या घटनेनंतर गावकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दरम्यान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. पुरावे गोळा करण्यात आले. साक्षीदाराची चौकशी करण्यात आली आणि संशयाच्या आधारे त्या 65 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली केल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणात आरोपीवर कठोर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. पण या सगळ्या घटनेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपली मुलं खरंच सुरक्षित आहेत का? समाजात वाढणारे असे गुन्हे कुठे थांबणार? तज्ज्ञांच्या मते पालकांनी आपल्या मुलावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि मुलांना योग्य शिक्षण देणेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एका क्षणाचा निष्काळजीपणा एखाद्या कुटुंबासाठी आयुष्यभराचं दुःख बनू शकतो. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काळजी घ्या आणि आपल्या नातेवाईकांची, आपल्या मुलाबाळांची योग्य रीतीने काळजी घ्या. धन्यवाद.